हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत की जर कोणत्या अपॉर्च्युनिटीज वेळेस किंवा कोणत्या वेळेस आपण बाईंग केली पाहिजे आणि कोणत्या वेळेस आपण सेलिंग केली पाहिजे. राईट. सो आय नो दॅट की थोडाफार इथे डिफिकल्ट होऊन जातं की कोणता स्टॉक ऍक्च्युली बाय केला पाहिजे आणि बाय करताना किती वेळ होल्ड केला पाहिजे आणि कधी बाय केला पाहिजे. राईट. ते एक असतं जनरली. सेल करताना पण तीच कंडिशन असते आपली. इवन दो जर आपल्याला समजलं की हा स्टॉक जो आहे तो एक मोमेंटम देऊ शकतो, बट त्यामध्ये जर फिगर आउट करायचं म्हटलं तर स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंटेशन पण एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी आपण कुठेतरी मिस आउट करून टाकतो किंवा जो आउटपुट आहे तो कुठेतरी आपल्याला भेटत नाही त्या गोष्टीमुळे. राईट. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाईंग आणि सेलिंग कशी करायची, कोणत्या स्टॉक्समध्ये करायची आणि सोबत स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंटेशन कशा करायच्या ते आज डिस्कस करणार आहोत. सो व्हिडिओ स्टार्ट टू एंड नक्की बघा, कारण खूप डिटेल डिस्कशन आपण करणार आहोत यामध्ये. ओके. नाउ लेट्स स्टार्ट विथ द कन्सेप्ट. सो फर्स्टली मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो की आपण जो लॉजिक डिस्कस करणार आहोत ते आपण डिस्कस करणार आहोत पर्सेंटाईल बद्दल, की व्हॉट इज अ पर्सेंटाईल किंवा पर्सेंटाईलची कन्सेप्ट काय, मार्केटमध्ये त्याला आपण कशी यूज करू शकतो. सो ते आपण इथे बघूया. ओके. सो लेट इट बी लोड. ओके. ठीक. ओके. नाव सिंपल बघा, आपण पर्सेंटाईल बद्दल डिस्कस करतोय. ठीक आहे. नाव सिंपल बघा, इथे एक एक्झाम्पल घेऊया. सपोज एक क्लासरूम आहे. ओके. आणि लेट्स अज्यूम त्याच्यामध्ये आहेत 100 स्टुडंट्स. ओके. नाव लेट्स सी, जर मी 100 स्टुडंट्सचा जर एक रिझल्ट अनाऊन्स केला, सपोज क्लासरूम मध्ये रिझल्ट, क्लासरूम आहे लाईक एनी क्लास, आणि रिझल्ट अनाऊन्स झाला, तर रिझल्ट आधी बघा पर्सेंटेज फॉर्म मध्ये निघायचे की कोणाला 50% मिळाले, 70% मिळाले, 40% मिळाले. राईट. सो लेट्स सी, एक लोएस्ट स्कोरर आहे त्याला मिळाले 40%. ओके. आणि एक हायेस्ट स्कोरर आहे त्याला मिळाले सपोज 95%. ओके. बाकीचे जे आहेत ते ह्याच्यामध्ये आहेत, कोणाला 50 मिळाले असतील, कोणाला 45 मिळाले असतील, कोणाला 85 मिळाले असतील. राईट. पण आउट ऑफ 100 स्टुडंट एक स्टुडंट असा आहे ज्याला मिळाले सर्वात लो, जो आहे 40, आणि एक हायेस्ट स्कोरर आहे ज्याला मिळाले सर्वात हाय, जो आहे 95%. ओके. लेट्स अज्यूम जर मी ह्यांचा पर्सेंटाईल कॅल्क्युलेट केला. ओके. पर्सेंटाईल जर कॅल्क्युलेट केला आउट ऑफ 100 स्टुडंटचा, तर ज्याला सर्वात लोएस्ट मार्क मिळेल किंवा जो लोएस्ट पर्सेंटेज आहे त्याचा जो पर्सेंटाईल असणार तो असणार 1 पर्सेंटाईल. का 1 पर्सेंटाईल असणार? कारण आउट ऑफ 100 स्टुडंट्स तो एकटा असा आहे ज्याला फक्त त्याला फक्त 40% मिळालेत, अँड ही इज वन जो सर्वात खूप लोएस्ट स्कोरर त्याने केलंय. आणि जो हायेस्ट स्कोरर आहे 95 वाला, ह्याचा जर मी पर्सेंटाईल बघितला तर ह्याचा जो पर्सेंटाईल असेल तो असणार 99 पर्सेंटाईल. का 99 पर्सेंटाईल असणार? कारण ही इज द वन त्याला सर्वात जास्त पर्सेंटेज मिळाले आहेत. नाव लेट्स अज्यूम जर मी हे सेम लॉजिक मार्केटमध्ये यूज केलं तर, लेट्स अज्यूम मी 180 डेजचा डेटा पाहतोय. ओके. आणि मी त्यात चेक करतोय की कोणता असा एक स्टॉक आहे जो 180 डेजच्या हायवर ट्रेड करतोय आणि कोणता असा एक स्टॉक आहे जो 180 डेजच्या लोवरती ट्रेड करतोय. जर ते मला आयडेंटिफाय करता आलं तर एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळू शकते. राईट. सो ते कसं करायचंय ते आपण बघूया. सो जनरली मी काय करणार, मी कॉन्सेप्टच्या होमस्क्रीनवरती येणार. ओव्हरऑल होमस्क्रीनवरती आला तर तुम्हाला काही असा इंटरफेस बघायला मिळतो. थोडंफार जर मी इंटरफेस बद्दल सांगायचं म्हटलं ना, तर यू कॅन सी इथे जे टॉपला आहे ते निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी, जे पण आपले मेजर इंडायसेस आहेत त्यांचं तुम्हाला इथे बिल्टअप बघायला मिळतं. जसं की निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी जर लॉंग मध्ये असतील दॅट मीन्स सेंटिमेंट जो आहे तो स्टॉकचा बुलिश आहे. ते जर शॉर्ट मध्ये असेल तर सेंटिमेंट जो आहे तो मार्केटचा बेरिश आहे. ओके. नाव इथे जर तुम्ही पाहिलं तिथे सिनॉप्सिस आहे. सिनॉप्सिस एक इंट्राडे साठी आपण यूज करू शकतो. डेज हाय लो अगेन इंट्राडे साठी टूल आहे. ऑप्शन चेन तुम्हाला बघायला मिळेल. अनयुज्युअल ऑप्शन ऍक्टिव्हिटी हा एक सुंदर टूल आहे. ओपन इंटरेस्ट आणि इंट्राडे मूव्हर्स. सो असे देर आर 85+ डेरिव्हेटिव्ह टूल. सो
आपल्याकडे इंट्राडे, पोझिशनल ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, ऑप्शन्स रायटिंगसाठी किंवा व्होलॅटिलिटी ट्रेडिंगसाठी जरी पाहिजे तरी जे टूल्स रिक्वायरमेंट आहेत किंवा जो डेटा पॉइंट पाहिजे तो इथे तुम्हाला मिळेल. सो ज्यांनी कोणी अजून ऍप्लिकेशन डाउनलोड नाही केले, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सो ऍप्लिकेशन जाऊन डाउनलोड करा. आणि अजून आपण अशा काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज डेली बनवतो. सो व्हिडिओ लायब्ररीची पण लिंक आहे, सो ती पण एकदा तुम्ही व्हिजिट करू शकता. नाव लेट्स सी, मी येतो आता पर्सेंटाईलच्या कन्सेप्टवरती. सो मी काय करणार, मी येणार अॅनालाइज वरती अँड यू कॅन सी ते प्राइस OI पर्सेंटाईल हा जो टूल आहे ह्यावरती मी क्लिक करणार. ठीक आहे. नाव सिंपल बघा, तुम्हाला एक ओव्हरऑल असा काही इंटरफेस बघायला मिळतो. फर्स्टली आय विल एक्सप्लेन यू द इंटरफेस काय सांगते, त्यानंतर आपण पूर्ण ट्रेड सेटअप वरती येऊया. सो टॉपला इथे जर तुम्ही पाहिलं तिथे सर्च सिम्बलचा ऑप्शन आहे. जर तुम्हाला मॅन्युअली कोणता स्टॉक एखादा सर्च करायचा असेल सो यू कॅन सर्च इट. त्यानंतर जो आहे तो इथे लुक बॅक पिरियड आहे. लुक बॅक पिरियड मीन्स व्हॉट, की मला किती दिवस जो आहे तो पार्टचा डेटा पॉइंट बघायचा आहे. ओके, 180 डेज आहे म्हणजे मी 180 दिवसाचा पार्टचा बघतोय. 90 डेज आहे म्हणजे मी 90 डेजचा बघतोय. सो बाय डिफॉल्ट इथे 180 डेज आहे. सिम्बल्स वरती आपण येऊया इकडे की काय आहे. आणि जर तुम्ही ते नीट पाहिलात तर तुम्हाला इथे 2 रेक्टँगल बघायला मिळतात. राईट. सो पहिला जो आहे तो तुम्हाला सांगतोय प्राइस पर्सेंटाईल, की करंट स्टॉकची जी प्राइस पर्सेंटाईल आहे ती 180 दिवसाच्या हायवर ट्रेड करते की लोवर ट्रेड करते. जसं 180 डेजचा जर लुकबॅक बघितला आरती इंडस्ट्रीचा, तो करंटली ट्रेड करते 26.11 पर्सेंटाईलवर. म्हणजे 180 दिवसाचा जो डेटा पॉइंट आहे त्या डेटा पॉइंट मधला जो करंटली फिगर आहे तो आरती इंडस्ट्रीचा 26.11 आहे. तेच OI पार्टिसिपेशन दिसते की 180 डेज मधला OI पार्टिसिपेशन करंटली किती आहे. ओके, सेम लॉजिक गोस विथ द डिफरंट डेटा पॉइंट, डिफरंट स्टॉक्स. नाव जेव्हा पण तुम्ही हा डेटा पॉइंट बघत असाल ना तेव्हा 2 गोष्टी लक्षात ठेवा. ओके, यू कॅन नोट इट डाऊन किंवा त्याचा स्क्रीनशॉट पण काढू शकता. जर मला बुलिश ट्रेड पाहिजे, बुलिश आणि बेरिश इथे दोन्ही येणार. ओके, लेट्स अज्युम जर मला एखादी बुलिश अपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय करायची असेल सो मी काय करणार, मला प्राइस पर्सेंटाईल PP इथे लिहितो आणि OP इथे लिहितो, OI पर्सेंटाईल. सो प्राइस पर्सेंटाईल जो आहे ना तो 90च्या अबाव पाहिजे आणि OI पर्सेंटाईल जो आहे तो सुद्धा 90च्या अबाव पाहिजे. जर मी एखादी बुलिश अपॉर्च्युनिटी अँटिसिपेट करसीन तर प्राइस पर्सेंटाईल शुड बी अबाव 90, OI पर्सेंटाईल शुड बी अबाव 90. ओके, लॉजिक काय याचं पाठचं सिंपल बघा. जर माझी प्राइस वरती चालले आणि सोबत OI पण वरती चाललंय, दॅट मीन्स पार्टिसिपेंट इंटरेस्टेड आहेत की प्राइसला वरती पुश करायला. सो वाढत्या प्राइस सोबत जर वाढता ओपन इंटरेस्ट असेल सो दॅट कम्स अंडर दी व्हॉट, अ बुलिश सेंटिमेंट. तो एक बुलिश सेंटिमेंट आहे मार्केटसाठी. आणि तेच जर मला एखादी बेरिश ट्रेड बनवायची असेल सो व्हॉट आय विल डू, मी प्राइस पर्सेंटाईल 10 पाहिजे आणि OI पर्सेंटाईल ॲज इट इज 90. लॉजिक काय, सपोज प्राइस खाली चालते आणि पार्टिसिपेंट वाढतात म्हणजे पार्टिसिपेंट इंटरेस्टेड आहेत की प्राइसला खाली पुश करायला. सो इफ बुलिश अपॉर्च्युनिटी पाहिजे असेल तर काय करणार मी, प्राइस 90च्या अबाव पाहिजे, OI 90च्या अबाव पाहिजे. आणि जर मला एखादी बेरिश अपॉर्च्युनिटी पाहिजे तर प्राइस 10च्या खाली, OI 90च्या अबाव पाहिजे. ओके, नाव सिंपल बघा, जर मी इथे पाहिलं तर इकडे सॉर्ट बायचा ऑप्शन येतो आणि ते प्राइस पर्सेंटाईल येतो. मी क्लिक केलं सो पहिला जो मला फिल्टर मिळेल तो मिळेल की लो टू हाय, कोणत्या स्टॉकचा जो प्राइस पर्सेंटाईल तो लोवर आहे त्याच्यानंतर हळूहळू हायवर चाललाय तो. ओके, बुलिश पाहिजे सो आय क्लिक ऑन दिस एरो. नाव इथे बघा तुम्हाला बरेच स्टॉक्स दिसतात, जसं अल्केम आहे, अपोलो हॉस्पिटल आहे, ऑरो फार्मा आहे, बजाज फिन्सर्व आहे, भारती एअरटेल. करंटली काही बॉक्स तुम्हाला रिकामे दिसतील कारण जेव्हा मी रेकॉर्ड करतोय मी एक फ्रेश एक्सपायरीच्या दिवशी रेकॉर्ड करते. सो म्हणजे मंथली एक्सपायरी, कारण मग फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट रोल होतात त्यामुळे OI पार्टिसिपेंट तुम्हाला मध्ये मध्ये ड्रॉप बघायला मिळेल. बट जर मी अल्केमचं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, जस्ट फॉर एन एक्झाम्पल, तर तुम्ही इथे नीट पाहू शकता. मी थोडं ह्याला खाली घेतो. ओके, तो जनरली हा जो डेटा पॉइंट आहे हा तुम्हाला पोझिशनल ट्रेडिंगसाठी खूप हेल्प करेल. ओके, सो इफ यू कॅन सी, ह्याला मी थोडं वरती घेऊन गेलो आणि तुम्ही ते पाहू शकता. हे बघा ह्या लेवलला 2 ऑगस्ट जर मी पाहिलं तर प्राइस पर्सेंटाईल तो होता 88.89, OI पर्सेंटाईल होता 99.44. क्रायटेरिया काय आपल्याला, अबाव 90 इंडिकेट्स विथ द बुलिशनेस. सो इथे मला कुठेतरी बुलिश इंडिकेशन येते पण अबाव 90 दोन्ही केस गेले नाहीत.
कोणत्या दिवशी गेले 2 ऑगस्टला पण नाही, 5 ऑगस्टला, 6 ऑगस्टला जर तुम्ही ऑब्झर्व केलात नीट तर प्राइस पर्सेंटाइल जो आहे तो 90च्या अबाव गेलाय, OI पण 90च्या अबाव गेलाय. त्यावेळी स्टॉक ट्रेड करत होता 5333च्या आसपास, राईट. नेक्स्ट डे जर मी नेक्स्ट ओपनिंगला जरी मी ट्रेड बनवतोय तरी बघा त्यानंतर स्टॉक जो आहे तो 55783 म्हणजे ऑलमोस्ट 5300 वरून स्टॉक ऑलमोस्ट मूव्ह आउट केला पूर्ण. जर मी मंथली होल्डिंग आहे तो 6000 वरती गेला. करंटली एक्सपायरच्या दिवशी तो करंटली 6000 वरती एक्सपायर झालाय. सो ऑलमोस्ट 700 पॉईंटची जी रॅली आहे जी पूर्ण मंथ मध्ये, ज्यांची होल्डिंग पिरियड 15-20 दिवसाचा आहे किंवा पूर्ण मंथ एक्सपायरी जो होल्ड करत असेल ना, त्याच्यासाठी हा खूप सुंदर टूल आहे. सो विदिन 5 ऑगस्ट ते 29 म्हणजे ऑलमोस्ट मी पकडू शकतो की 20, 22, 23, 24 दिवसामध्ये ऑलमोस्ट जो आहे ते एक 700 पॉईंटची जी रॅली आहे ती कुठेतरी आपण कॅप्चर करू शकलो विथ द हेल्प ऑफ दिस डेटा पॉईंट, राईट. सो असे काही आहे ते तुम्हाला ट्रेड्स आयडेंटिफाय करायचे. सो ह्याला थोडाफार तुम्ही ना मार्केटच्या सेंटिमेंट नुसार पण चेक करा की जर मार्केटचा सेंटिमेंट बुलिश असेल सो ट्राय टू गो विथ द बुलिश ट्रेड. मार्केटचा सेंटिमेंट जर बेरिश असेल देन ट्राय टू गो विथ द बेरिश ट्रेड. असं करू शकता. सेम लॉजिक गोज विथ द बेरिश साइड ॲज वेल. ओके, बेरिश साइड मध्ये जर मी आलो IDFC फर्स्ट बँक मध्ये. सो IDFC ला जर मी टेक्निकली पाहिलं तर थोडा आपण दिसू शकतो कारण प्राइसचा ड्रास्टिक चेंज नाही बघायला मिळणार तेवढा इथे, कारण 73 रुपीज प्राइस चालू आहे. सो आपण थोडं एक RBL बँक घेऊ. लेट्स सी RBL बँक. ओके, सो RBL बँक मध्ये जर प्रिव्हियसली काही डेटा पॉईंट पाहिला आपण तर एंट्री ह्याच्यात मिळाली आहे का आधी, हा ह्या लेवलच्या असंच बघा 31 जुलैला बघा त्याने 10च्या खाली प्राइस गेली आणि OI 90च्या अबाव होता. 236 इज द प्राइस. त्याच्यानंतर 236 वरून ऑलमोस्ट स्टॉक आलाय 214च्या आसपास. तो कुठेतरी एक बेरिश मोमेंटम आहेच मार्केटमध्ये आणि ओव्हरऑल सेंटिमेंट थोडाफार जर जुलैचा पाहिला तुम्ही तर बुलिश होता मार्केटचा. सो ट्राय टू गो विथ द चेक करा की सेंटिमेंट काय, त्यानुसार स्टॉक चेंज चेक करा. त्यामुळे फॉल आहे ना तर ड्रास्टिक फॉल नाही बघायला मिळणार. मोमेंटम आली मार्केटनुसार तर एक चांगली मोमेंटम बघायला मिळेल, राईट. नाव द थिंग इज जर मला एखादा स्टॉक इथे मिळालाय तर पॉसिबिलिटी आहे तो स्टॉक चालू पण शकतो किंवा नाही पण चालू शकत, राईट. चालला तर खूप चांगली म्हणते, नाही चाललं तर आपल्याला लॉस फेस करावा लागेल. बट आता मी जे काही डिस्कस करणार आहे ना ते डिस्कस करणार आहे की जर माझा एखादा स्टॉक नाही चालला तर मला जो लॉस आहे तो फार कमी होईल पण चालला तर प्रॉफिट खूप जास्त होईल, राईट. सो लिमिटेड रिस्क म्हणजे लिमिटेड रिस्कच असेल पण प्रॉफिट जो लेवल असेल आपला तो थोडाफार इथे जास्त आपण ट्राय करणार की कसा अचीव्ह करायचा आहे. सो त्यासाठी जे आहे ते स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन आपली खूप चांगली असली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला ऑप्शन्सचं नॉलेज खूप चांगलं असलं पाहिजे. ओके, सो डिस्कस काय करणार आपण, स्ट्रॅटेजी पार्ट. ओके, ठीक आहे. नाव जेव्हा पण आपण स्ट्रॅटेजीज बद्दल डिस्कस करतो तेव्हा मी इथे 2 पार्ट मध्ये डिवाइड करतो मार्केटला. पहिला जो पार्ट असेल तो माझा आहे मोर देन 15 days लेफ्ट टू एक्सपायरी आणि इथे लेस दॅन 15 days. ओके, नाव लेट्स अंडरस्टँड जर माझ्या एक्सपायरीला 15 दिवसापेक्षा जास्त टाइम बाकी आहे आणि सेकंड कंडिशन इज व्हॉट की एक्सपायरीला 15 दिवसापेक्षा कमी टाइम बाकी आहे. सो पहिला जो ग्रीक येतो आपला तो येतो डेल्टा. ठीक आहे, व्हॉट इज डेल्टा. डेल्टा स्पेसिफिकली तुम्हाला सांगते की माझा प्रीमियम कितीने चेंज होणार आहे जर माझ्या अंडरलाईनने मोमेंटम दिली तर. सो बघा जर डेल्टाचा जर मी इम्पॅक्ट पाहिला तर ऑफकोर्स वी ऑलवेज नो दॅट की ऍट द मनीचा डेल्टा जो असतो तो 0.5च्या आसपास असतो आणि हळूहळू जो OTM जाणार तेव्हा 0.4, 0.3, 0.2च्या आसपास जातो. बट जर तुम्ही फार एक्सपायरी असाल तर ट्राय टू गो विथ द 1 or 2 स्ट्राइक्स OTM, कारण तुम्हाला जो डेल्टाचा इम्पॅक्ट मिळेल ना तो सिमिलर मिळेल तो ऍट द मनी सारखा, म्हणजे ऍक्युरेट 0.5 ला मिळणार पण तुम्हाला 0.48, 0.46, 0.44 आउट ऑफ द मनी स्ट्राइक्स 2-3 OTM स्ट्राइक्स जरी पकडले तर. सो प्रीमियम वाईज जर तुम्ही तो डेल्टा कम्पेअर करात ना ATM पेक्षा तर तुम्हाला खूप चीप मध्ये मिळेल आणि चांगला डेल्टा नुसार मिळेल. सो तो एक बेनिफिट आहे. सो इफ युअर अ फार बाय एक्सपायरी ट्राय टू गो विथ 1 or 2 स्ट्राइक्स OTM, कारण डेल्टा आपल्या फेवर मध्ये आहे. ओके, नाव सेकंड इज व्हॉट थीटा.
थीटा काय करतो आपल्याला हेल्प? थीटा आपल्याला हे हेल्प करतो की स्पेसिफिकली माझा प्रीमियम कितीने डीके होणार आहे ते मला सांगते, राईट? सो थीटाचा जो इम्पॅक्ट आहे ना तो फार एक्सपायरी खूप कमी असतो ॲज कम्पेअर नियर बाय एक्सपायरी. सो जर तुम्हाला थीटाचा ग्राफ ड्रॉ करून दाखवायचं म्हटलं तर लेट्स सी, इकडे 30 दिवस बाकी आहेत, 25, 20, 15, 10, 50 आणि सपोज इकडे प्रीमियम चालू आहे 100, 200, 300, 400 आणि 500. सो थीटा तुम्हाला ना हळूहळू असा डीके होताना दिसेल, पण जेव्हा तुम्ही नियर बाय एक्सपायरीला तर तुम्हाला एक असा डायरेक्ट कर्व बघायला मिळेल. सो फार एक्सपायरी थीटा इम्पॅक्ट करतो पण खूप मायनर इम्पॅक्ट. नियर बाय एक्सपायरी ड्रास्टिक इम्पॅक्ट आहे, ड्रास्टिक फॉल आहे थीटा डीके मध्ये. सो थीटा कुठेतरी फेवरमध्ये कारण तुम्ही फार एक्सपायरी आहात. आणि थर्ड थिंग इज व्हॉट? अ वेगा. ठीक आहे, व्हॉट इज वेगा? वेगा इज स्पेसिफिकली तुम्हाला हे सांगतो की माझा प्रीमियम कितीने चेंज होणार आहे जर त्यामध्ये 1% ने व्होलॅटिलिटी वाढली तर, राईट? सो वेगाचा जो इम्पॅक्ट असतो, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी वाढण्याने वेगाचा जो इम्पॅक्ट येतो तो फार एक्सपायरी जास्त असतो ॲज कम्पेअर नियर एक्सपायरी. सो वेगा माझ्या कुठेतरी फेवरमध्ये आहे. सो जर मी दोघांमध्ये सांगायचं म्हटलं तर मी ह्या वेळेस डेबिट स्प्रेड प्रेफर करणार. ओके, डेबिट स्प्रेड जनरली काय असतं की आपण मार्केटला प्रीमियम जास्त पे करतो. सो ह्यामध्ये जर मी एखादी स्ट्रॅटेजी सांगायची म्हटली तर येणार बुल कॉल स्प्रेड. ओके, आणि जर बॅरिंगसाठी असेल तर बेअर पुट स्प्रेड. ठीक आहे, सिंपल आहे. जर मला एखादी बुलिश स्ट्रॅटेजी बनवायची असेल तर बुल कॉल स्प्रेड सोबत जाणार मी, आणि जर एखादी बेअरिश स्ट्रॅटेजी बनवायची असेल तर आय गो विथ द बेअर पुट स्प्रेड. तेच जर नियर बाय एक्सपायरी जेव्हा तुम्ही असता तेव्हा थीटाचा जो इम्पॅक्ट आहे तो खूप जास्त असतो ॲज कम्पेअर नियर एक्सपायरी, ॲज कम्पेअर फार एक्सपायरी. सो थीटा कुठेतरी ड्रास्टिक इम्पॅक्ट असतो, त्यामुळे मी इथे जाणार क्रेडिट स्प्रेड सोबत. ओके, सो क्रेडिट स्प्रेड मध्ये जनरली काय येतो? बुलपुट स्प्रेड, आणि बेअरिशसाठी काय येतं? बेअर. ओके, नाव आता जर मी याचा रिस्क रिवॉर्ड सांगायचं म्हटलं तर जेव्हा तुम्ही डेबिट स्प्रेड बनवत असाल ट्राय टू गो विथ 1:3 और 1:2. 1:3 पण बनतो कारण फार एक्सपायरी स्ट्राइक्स जर तुम्ही नीट ऍडजस्ट केला तर 1:3 चा रिस्क रिवॉर्ड रेशियो ट्राय करा. हलका ओटीएम बुल कॉल स्प्रेड बनवा किंवा बेअरपुट स्प्रेड बनवा. अँड इफ यू आर ऑन क्रेडिट स्प्रेड तर ट्राय करा 1:2 चा बनवायचा. जर नसेल आज चांगला बनत असेल तर ट्राय करा 1:1. 1:1 तर बनणारच, राईट? 1:2 किंवा 1:1. ओके, नियर बाय एक्सपायरी असल्यामुळे मोमेंटम येण्याचे चान्सेस थोडेफार कमी असतात ॲज कम्पेअर डेज जर मी पाहिलं तर. सो 1:2 ट्राय करा, नाही मिळालं तर 1:1. सो इथे बेनिफिट काय, जर मार्केट थोडा फेवरमध्ये गेला आणि साइडवेज जरी राहिलं ना तरी थीटा इम्पॅक्ट तुम्हाला मिळेल कारण थीटाचा बेनिफिट आहे. आणि इफ युअर अ फार बॅक साईज जर मार्केटने मोमेंटम दिली तर हे सगळे ग्रीक्स जे आहे ते तुमच्या फेवरमध्ये येणार. वेगा तुमच्या फेवरमध्ये येणार, डेल्टा फेवरमध्ये येणार, तुमचा तो 1:3 चा खूप चांगला. सो लूज करतोय आपण प्रत्येक केसमध्ये 1 रुपया, राईट? पण रिवॉर्ड बघा, जर मोमेंटम मध्ये 3 रुपये भेटतात, 2 रुपये भेटतात, इथे पण मोमेंटम मध्ये 2 रुपये भेटतात, 1 रुपया तर ऍज इट इज मिळतोच आहे. सो आपला रिस्क जो आहे तो लिमिटेडच आहे. तेवढीच रिस्क आपण इथे ठेवली, तेवढीच रिस्क आपण इथे ठेवतोय. पण रिवॉर्डच्या वेळेस तुम्हाला इकडे रिवॉर्ड खूप चांगला बघायला मिळते. सो दॅट इज द थिंग. सो तुम्ही पर्सेंटाइल सोबत असं कॅल्क्युलेट करू शकता. जनरली आपला हा ब्रॉडर व्ह्यूच येतो. महिनाभराची होल्डिंग असते किंवा 20-22 दिवसाची होल्डिंग असते, 10-15 दिवसापेक्षा जास्त वेळेस आपण होल्ड करतो. सो डेबिट स्प्रेड, फार एक्सपायरी, नियर बाय क्रेडिट स्प्रेड. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू सो मच एव्हरीवन.